वेलकम टू माय चॅनल। आज मी सोयाबीन चिली बनवणार आहे, पण आज माझ्या घरात जे साहित्य आहे तेवढ्यातच मी ही बनवणार आहे। इथे मी आधी सोयाबीन भिजवून घेतले, ते 10-15 मिनिटं पाण्यात भिजवल्यानंतर त्यामध्ये मी मैदा, तिखट, मीठ आणि हळद हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले आणि ते तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आणि तेलामध्ये हे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असे तळून घेतले, कुरकुरीत असे तळून घेतले। हे बघा इथे काढून घेत आहे मी छान। आणि नंतर ह्याच्यातलेच उरलेले जे तेल आहे ते काढून घेऊन या कढईमध्येच मी त्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकून घेणार आहे। इथे लांब चिरलेला अद्रक आणि लसूण मी टाकून घेत आहे। हे आपल्याला लाल तळ करायचे नाही आहेत, फक्त परतून घ्यायचे आहेत। आणि इथे मी कांदा, शिमला मिरची आणि पत्ताकोबी या भाज्या टाकून ह्या पण अर्ध्या कच्च्या अशा शिजवून घेणार आहे। जास्त आपल्याला गाळ शिजवायचे नाही आहेत इथे। आणि नंतर इथे मी टोमॅटो केचप, चिली सॉस आणि शेजवान चटणी हे ॲड करून घेत आहे। इथे माझ्याकडे आज सोया सॉस नाही आहे, त्यामुळे मी जे सॉस आहे तेवढ्यामध्येच ही सोयाबीन चिली करणार आहे। आणि इथे शेजवान चटणी मी ॲड केलेली आहे। आता ह्या सर्व चटण्या आणि भाज्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे मी इथे। या व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, व्यवस्थित चटण्या आणि भाज्या मिक्स करून घेणार आहे। आणि नंतर मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून ठेवली होती, ती इथे ॲड करून घेतली। यामुळे ग्रेव्हीला जरा दाटसरपणा येतो आणि इथे मला अजून थोडे पाण्याची गरज वाटते, तर मी इथे थोडंसं पाणी अजून टाकून घेत आहे। आणि हे थोडं 1-2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे। आणि नंतर इथे मी तळलेले सोयाबीन पण ॲड करून घेणार आहे, म्हणजे ह्या सर्व ग्रेव्हीमध्ये ते व्यवस्थित कोट होतील। इथे तळलेले सोयाबीन मी इथं ॲड करून ते सगळं साहित्य व्यवस्थितपणे व्यवस्थित कोट करून घेणार आहे सोयाबीनला। आणि अशा पद्धतीने मी सोयाबीन चिली माझी तयार झालेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने सोयाबीन चिली करता हे मला कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे सोयाबीन चिली आवडते का आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडते का, त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।